आज देखील समाज ना विचाराने खूप मागे राहिलाय. प्रगती होतीये, पण विचारांची प्रगती नाहीये. विचारांची अधोगतीच होत चालली असं वाटतंय. म्हणजे इतकं जेंडरमध्ये अडकलेत ना, की ही स्त्री आहे, हा पुरुष आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एक स्पेसिफिकेशन असणं गरजेचं आहे ना, म्हणून ते स्त्री पुरुष आहे. पण तुम्ही त्या स्त्री पुरुष ह्या डेफिनेशन म्हणजे ह्याची डेफिनेशन इतकी चेंज केली आहे ना, की माणूस आहे ना, माणसाला माणूस म्हणून बघण्यात विसरून गेलाय. ते ब्रीदवाक्य नाही का, माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागावे. हे लोक विसरूनच गेलेत. फक्त अडकलेत ती स्त्री आहे, हा पुरुष आहे, ह्याच्यातच अडकून बस. आजही त्या 24 तासामध्ये ना स्त्री आहे ना, ही पुरुषाला नेहमी भारीच पडते. आणि ना त्याचं ना म्हणजे ते त्याबद्दल ना वावा केलं जाते. ते वावा नका करू. आणि त्या स्त्रीच आहेत की बोलतात वाव, हे पण करते ती, ते पण करते. पण ना त्याच्यात ते ती जे करते ना त्याच्यात ती दमते किती हे तुम्ही तिला विचारता का? नाही विचारत. तिला पण बऱ्याचदा वाटतं यार मला हे नाही जमत आहे, पण मी बोलू कसं? मी जर हे बोलले ना तर मला असं वाटेल, मला लोक बोलतील की का नाही जमत आहे तुला? आम्ही तर करतोय. लोक म्हणण्यापेक्षा त्या महिलाच बोलतील आम्ही तर करतोय. त्यांना पण त्रास होत असतो, पण त्यांना ना दाखवायचं असतं नाही मी हे पण करते, मी ते पण करते, मी ते पण करते. तुम्हाला एवढंच जर वावा पाहिजे ना तर तुम्ही त्याच्याबद्दल कंप्लेंट नका करू. कसं होतं ना, म्हणजे कंप्लेंट करतात ना मुली की नाही यार मला हे करून ना हे नाही जमत आहे, त्या मुली वाईट ठरल्या जातात. म्हणून ना मला रिक्वेस्ट आहे त्या महिलांना की प्लीज असं करू नका. म्हणजे बघितलं ना किती 24 तास स्त्री आणि पुरुषासाठी वेगळे आहेत. मे बी हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरी मी हे का बोलते असं तुम्हाला वाटत असेल ना. कारण की नाही पटत यार. म्हणजे असं काय आहे? म्हणजे नाही पाहिजे असं. म्हणजे जर पुरुष थकू शकतो तर स्त्री का नाही थकू शकत? कॉमन सेन्स आहे भाई. थकणार ना, स्त्री पण थकणार. तर तुम्ही, मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहे ना जेंडर वाईज नका जाऊन देऊ की ती स्त्री आहे म्हणून तिने हे केलं पाहिजे आणि तो पुरुष आहे म्हणून त्याने ते केलं पाहिजे. नका ह्या गोष्टी करू. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी करायच्याच असतील ना, ज्याला नसेलच की नाही तिने जॉबला गेला पाहिजे, तिने माझ्या घराला फायनान्शियली हेल्प केली पाहिजे, तर ना मग तुम्ही घरातही तेवढीच हे ठेवा इन्व्हॉल्वमेंट तुमची, की तुम्ही जॉब पण करताय आणि तुम्ही घरात पण तेवढीच तिला मदत करताय. जर ती घर बघून तुम्हाला फायनान्शियली हेल्प करत असेल तर हे माझं क्लिअर कट आहे. आणि जर तुम्हाला नसेल करायचं ना, घरात काहीच करायचं नसेल ना, मग तिच्याकडनं एक्सेप्ट करू नका ती फायनान्शियली तुम्हाला खूप सारा सपोर्ट करेल. का करेल भाई? म्हणजे तिने जॉब पण करायचा, तिने घरातलं पण बघायचं. तर पहिले कसं असायचं की पुरुष कामाला जायचे आणि स्त्रिया घरात असायच्या. पण त्यावेळेस आहे ना स्त्रियांना घरात ठेवलं जायचं. त्यांना विचारतच नव्हते की तुला जॉब करायचा आहे की नाही. त्यावेळेस परमिशन ह्या सगळ्या गोष्टी होत्या की परमिशन घ्यावी लागायची. त्यावेळेस आता म्हणजे त्यावेळेस तर परमिशन सोडत त्या स्त्रीला तिच्या मनासारखं वागूच देत नव्हते. आणि आता तर कसे बोलतात की लोक आम्ही तर तुम्हाला परमिशन देतोय वगैरे. नाही भाई, कोणीच कोणाला परमिशन देत नाही. हे मी पहिले माझ्या व्हिडिओमध्ये बोलली आहे. आपण एकमेकांना सपोर्ट करतो. पण जुन्या काळची एक गोष्ट ऑब्झर्व केले की भले पुरुष बाहेर जात होता आणि स्त्री घरात होती, मर्जीने असो किंवा तिच्या नामर्जीने असो. पण ना काही पुरुष त्यांना पाहिजे ते सगळं प्रोव्हाइड करत होते. म्हणजे असं त्यांना गिल्टमध्ये नव्हते टाकत की तू कमवत नाहीये ना तर तुला एवढंच भेटेल किंवा तुझा काय अधिकार नाही, असं नव्हते करत. कारण की त्यांना समजत होतं की मी जर बाहेर जातोय, मी कमवतोय, तर मी प्रोव्हायडर आहे, सो मला माझ्या फॅमिलीला बघणंच आहे. हे त्या काही पुरुषांच्या डोक्यात होते की माझी फॅमिली तर मला त्यांना बघणंच आहे. कारण की मी त्यांना जर घरी ठेवलंय, ती माझी बायको जर माझं सगळं काय घर सांभाळते, माझी मुलं बाळं सांभाळते, तर मला तिला बघणंच आहे. ॲटलिस्ट तो कॉमन सेन्स तेव्हा काही पुरुषांना होता, काहींना तो नव्हता. काही पुरुष असे होते की नाही मी तर पुरुष आहे, मी तर बाहेरच काम करणार, तू स्त्री आहे, तू घरात राहून काय करते, तुला 4 पैसे कमवायची अक्कल नाही. काही पुरुष असेही होते. म्हणजे असे दोन कॅटेगरीतले पुरुष होते. आणि मे बी म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टीतून एकच बोलायचं आहे की ना, तुम्ही कोणत्या महिलेला ना प्लीज गिल्टमध्ये टाकू नका. जर तुम्ही तिला घरी ठेवताय ना, टोकताय ना की तू घरी राहा, टोकलं तर नाहीच पाहिजे, बरोबर? तर तुम्ही तिला बोलताय ना घरी राहा, तर तिच्या सगळ्या गरजा तुम्ही पूर्ण करा. आणि जर तुम्हाला नसेल जमत तर ॲटलिस्ट तिला बाहेर जाऊ द्या, तिला तिच्या नीड पुरते तरी पैसे कमावू द्या आणि तिला काही गोष्टी तिच्या मर्जीनुसार करू द्या.